नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 3 मधील प्रश्न क्रमांक 2. यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा. गेल्या लेक्चरमध्ये आपण उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये काय असतात याचा अभ्यास केला होता. आज आपण बघणार आहोत की जर आपल्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण असणे आवश्यक आहे. चला तर बघूया कोणकोणते गुण असले तर उद्योजक यशस्वी होऊ शकतो. पहिलं बघा, शिस्तबद्ध, डिसिप्लिन. या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या उद्दिष्टांमधील अडथळे किंवा विघ्ने दूर करतात. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वसमावेशक योजना व डावपेचांची रूपरेषा असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तबद्धपणा, म्हणजे आपल्या कामाबद्दल किंवा आपल्या कामामध्ये शिस्तबद्धपणा असणे आवश्यक आहे. जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कामामध्ये शिस्त असली पाहिजे. मग ती वेळेची शिस्त असेल किंवा कामाची जी प्रक्रिया असेल त्याबाबत शिस्त असेल, परंतु आपल्यामध्ये एक शिस्तबद्धता असली पाहिजे. आता जो कोणी यशस्वी व्यावसायिक असेल तो यशस्वी व्यावसायिक काय करतो, आपली जी कामं आहेत, व्यवसायाची जी कामं आहेत त्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि ती कामं करत असताना इतर ज्या गोष्टी असतील, म्हणजे पारिवारिक गोष्टी असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्याकडे तो लक्ष देत नाही. म्हणजे थोडक्यात काय, व्यावसायिक काम करत असताना जे काम हातामध्ये घेतले आहे त्या कामावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसंच हे लक्ष जेव्हा आपण एक प्रकारे केंद्रित करतो, शिस्तबद्धपणे केंद्रित करतो, तेव्हा ते काम करत असताना जे काही अडथळे येतात, जे काही विघ्न येतात, ती दूर करण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये निर्माण होते. जे काही अडथळे असतील किंवा विविध प्रकारच्या समस्या व्यवसायामध्ये येतात, त्या समस्या किंवा ते अडथळे कशा प्रकारे दूर करायचे याची युक्ती त्या व्यावसायिकाकडे असली पाहिजे. यशस्वी उद्योजकामध्ये त्याची जी उद्दिष्ट असतील, म्हणजे जी काही व्यवसायाची उद्दिष्ट असतील ती साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक अशी योजना असते. तशा प्रकारचे डावपेच ते आखत असतात आणि त्या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची जी काही उद्दिष्ट असतील, जी काही ध्येय असतील ती साध्य करण्याचा प्रयत्न उद्योजक करत असतात. म्हणजेच काय, जर आपल्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे ती म्हणजे शिस्तबद्धता. आपल्यामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या वेळेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्तबद्धतापणा असली पाहिजे. आणि जर ती शिस्तबद्धता आपल्यामध्ये असेल तर आपण एक चांगले उद्योजक होऊ शकतो. पुढे बघा, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. यशस्वी उद्योजक मला यश मिळेल का, मी त्यास पात्र आहे का याबद्दल प्रश्न विचारत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यात असतो. प्रत्येक कृतीतून ते हा आत्मविश्वास दाखवून देतात. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, की हो, एखादी गोष्ट जर मी ती करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती मी पूर्ण करणारच. माझ्या व्यवसायाचं ध्येय जे मी ठरवलेलं आहे, कितीही अडथळे आले तरी ते मी पूर्ण करणारच. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. मला ते उद्योग करता येईल का, मला तशा प्रकारचा व्यवसाय जमेल का, त्या व्यवसायामध्ये जर समस्या आली तर मी काय करू, ती समस्या कशा प्रकारे हाताळू, अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनाला पडायला लागले याचाच अर्थ आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे.
मग ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो की मी उद्योग यशस्वीपणे पूर्ण करणारच किंवा जे काम मी हातामध्ये घेतलेलं आहे ते मी पूर्ण करणारच, मग त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या, कोणत्याही प्रकारचे अडथळे आले, कोणत्याही प्रकारचे विघ्न जरी आले, तरी ते अडथळ्या जे येणार आहेत किंवा ज्या समस्या येणार आहेत त्यांना मी तोंड देईल किंवा त्या अडथळे कशा प्रकारे दूर करायचे किंवा ते अडथळे मी दूर करेलच, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे. आणि असा जर आत्मविश्वास असेल तर तोच व्यक्ती एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. कारण की जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल, कारण की व्यवसाय म्हटला तर अनेक प्रकारचे अडथळे तुमच्या व्यवसायामध्ये येणारच आहेत, अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या व्यवसायामध्ये येणारच आहेत. आणि जर आत्मविश्वास नसेल तर अशा अडथळ्या किंवा अशा समस्यांमुळे आपण घाबरून आपला व्यवसाय बंद करू शकतो. तसं न करता आत्मविश्वासाने जे अडथळे येणार आहेत, ज्या समस्या येणार आहेत त्यांना तोंड दिलं पाहिजे, ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग अडथळ्यांना आपण कधी सामोरे जाऊ? जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तेव्हा. म्हणजे दुसरा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे, तो म्हणजे आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स. तिसरं, मोकळ्या मनाचे, ओपन माइंडेड. प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे असे उद्योजक समजतात. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या जातात. सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यात असते. आता जो व्यावसायिक आहे तो मोकळ्या मनाचा असला पाहिजे. मोकळ्या मनाचा असणे म्हणजे काय? की आपल्या भोवताली जी काही व्यावसायिक पर्यावरण आहे त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. त्या व्यावसायिक पर्यावरणावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. व्यावसायिक पर्यावरणामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये चांगल्या आणि वाईट ज्या घटना घडतात त्याबद्दलची माहिती त्यांनी घेतली पाहिजे. तसंच एखाद्या कर्मचाऱ्यांनी एखादी चांगली योजना आणली तर त्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आपले कर्मचारी असतील, आपले नातेवाईक असतील किंवा कोणीही असेल, जो आपल्याला चांगला सल्ला देईल किंवा चांगली योजना देईल, चांगली कल्पना देईल, तर ती कल्पना किंवा योजना स्वीकारली पाहिजे. म्हणजे व्यावसायिक हा मोकळ्या मनाचा असला पाहिजे. सर्व मलाच समजतं, मी करेल तेच पूर्व दिशा, अशा प्रकारची वृत्ती व्यक्तीमध्ये असता कामा नये. आपण देखील कधीतरी चुकू शकतो, आपण देखील चुकू शकतो, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नवीन व्यवसायाबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो, आपल्याला कोणत्या ठिकाणी संधी आहे, कोणत्या ठिकाणी मार्केटमध्ये आपण आपला जो गुड्स तयार केलेला आहे किंवा माल तयार केलेला आहे तो आपण विकू शकतो. अशा प्रकारचा विचार सातत्याने व्यावसायिकांनी केला पाहिजे. चौथा आहे स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. जर काही करावायचे असेल तर ते स्वतःच करावे लागते हे उद्योजकांना माहीत आहे. म्हणजे आपल्याला जर एखादं नवीन काम करायचं असेल तर ते आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते हे उद्योजकांना माहिती असतं. आणि ते स्वतःच सुरू केलं पाहिजे. दुसरा कोणीतरी सुरू करेल त्यानंतर मी ते सुरू करेल अशा प्रकारचा विचार येता कामा नये किंवा अशा प्रकारची विचारसरणी असता कामा नये. ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. म्हणजे आपला जो काही प्रकल्प असेल, जो काही व्यवसाय असेल त्याचे मापदंड निश्चित करतात आणि त्या मापदंडानुसार आपला व्यवसाय चालतो का चालत नाही हे बघण्याचं काम करत असतात. ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील करीत नाही. म्हणजे सक्रियतेने काम करत असतात. म्हणजे कोणीतरी सांगितल्यानंतर काम करणे हा भाग वेगळा झाला, परंतु कोणी न सांगता ज्या ठिकाणी आवश्यक आहे स्वतःहून काम करणे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे व्यावसायिकाला स्वतःहून काम करावं लागतं. स्वतः जर एखादी नवीन कल्पना जरी असेल, जरी त्यामध्ये धोका असेल, तरी ती कल्पना स्वतः राबवावी लागते. दुसरं कोणीतरी करेल किंवा कोणी सांगितल्यानंतर आपण करू अशा प्रकारची विचारसरणी यशस्वी व्यवसायासाठी घातक ठरत असते.
पाचवं, स्पर्धात्मक, कॉम्पिटिटिव्ह. उद्योजकाला हे माहीत असते की ते दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतात. त्यामुळे ते अनेक कंपन्या स्थापन करतात. त्यांनी उभारलेल्या उद्योगांमध्ये यशस्वी होणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. उद्योजक त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाच्या नोंद ठेवतात. स्पर्धात्मक म्हणजे उद्योजकाची वृत्ती ही स्पर्धात्मक असली पाहिजे. आणि जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला एकाच उद्योगामध्ये राहणे योग्य नाही. म्हणजे एकाच उद्योगावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते यशस्वी उद्योजकाचे काय असतं, एक गुण आहे. उदाहरणार्थ टाटा कंपनी असेल, रिलायन्स कंपनी आहे. जर ह्या कंपन्यांचा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या कंपन्या एकाच उद्योगावर किंवा एकाच प्रकारच्या उद्योगावर अवलंबून नाहीत. त्यांच्या अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे ते कॉम्पिटिटिव्ह आहेत, स्पर्धात्मक आहेत. त्यांना ह्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा करायची आहे. म्हणजे जो व्यावसायिक असेल त्यांनी स्पर्धेसाठी देखील तयार राहायला पाहिजे आणि अशा प्रकारची वृत्ती आपली तयार केली पाहिजे की मी व्यवसाय करतोय म्हणजे मला स्पर्धा ही येणारच, परंतु त्या स्पर्धेला देखील मी निर्भयपणे तोंड देईल अशा प्रकारची वृत्ती किंवा अशा प्रकारची विचारसरणी त्या व्यावसायिकामध्ये असली पाहिजे. सहावा आहे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे हा सर्जनशीलतेचा एक पैलू आहे. उद्योजक नेहमी इतर वस्तूच्या एकीकरणातून उपाय योजना तयार करतात. ते सद्य परिस्थितीतील उत्पादनांना बाजारात नवीन रूपात परत आणतात. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. जसं सांगितलं की प्रत्येक व्यवसायाला कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे. आपण ग्राहकांना प्रत्येक वेळी काय नवीन देऊ शकू याचा प्रयत्न, याचा विचार उद्योजकांनी केला पाहिजे. अशा प्रकारचा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण की ग्राहकाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहिजे असते. त्याच्या अपेक्षा ह्या रोज वाढत असतात. प्रत्येक वेळी त्याच्या अपेक्षा बदलत असतात, अपेक्षा वाढत असतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता जर आपण करत राहिलो तर आपण बाजारामध्ये टिकू शकतो. आणि म्हणून जर अपेक्षांची पूर्तता आपल्याला करायची असेल तर आपल्याकडे सर्जनशीलता हा गुण असला पाहिजे. सातवा, निश्चय, डिटर्मिनेशन. उद्योजक त्याच्या अपयशामुळे खचून जात नाही. ते अपयशाकडे यशाची संधी म्हणून पाहतात. सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो. म्हणून ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करीतच राहतात. यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावर विश्वास ठेवत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तो दृढ निश्चयी असला पाहिजे की मी एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे ते मी पूर्ण करणारच. मग त्यामध्ये कितीही वेळा मला अपयश आलं तरी ते मी पूर्ण करणारच. आणि उद्योजक काय मानत असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मला आज अपयश आलेलं आहे, हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करणार. पुन्हा अपयश आलं, हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करणार. कारण की प्रत्येक अपयशामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि जसं जसं अपयशामधून आपण शिकत जातो एक दिवस आपल्याला यश हे निश्चित मिळत असतं. म्हणजे उद्योजकाकडे दृढ निश्चयता असली पाहिजे. नाहीतर आपण काय करू शकतो की उद्योग सुरू केला, एखादी अडचण आली, बरोबर, ती सोडवण्यापेक्षा आपण उद्योग बंद करून गपचूप बसून राहू शकतो. पण उद्योजकाला तसं करता कामा नये. तो दृढ निश्चयी असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये हा विश्वास असला पाहिजे की कोणत्याही प्रकारची अडचण आली, हरकत नाही, ती मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. एकदा अडथळे येतील, दोनदा फेल होणार, तिसऱ्यांदा फेल होणार, परंतु त्या प्रत्येक अपयशामधून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळणार. आणि तो प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकेल आणि त्याच्या कामामध्ये सुधारणा होईल आणि एक दिवस त्याला चांगल्या प्रकारे काय मिळणार आहे, यश मिळणार आहे. तर अशा प्रकारचा निश्चय प्रत्येक व्यावसायिकामध्ये असला पाहिजे.
संज्ञापन कौशल्य, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल. उत्पादनांची विक्री आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी संज्ञापन कौशल्य आवश्यक आहे. बहुतेक यशस्वी उद्योजकांना आपल्या कर्मचाऱ्यांना कसे प्रोत्साहित करावे हे माहीत असते. त्यामुळे व्यवसायाची वृद्धी होते. कोणत्याही परिस्थितीचे फायदे अधोरेखित करण्यात आणि इतरांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात ते तत्पर असतात. संज्ञापन कौशल्य, जसं आधी सांगितलं त्यानुसार प्रत्येक उद्योजकाकडे चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. संज्ञापन कौशल्य म्हणजे बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे. त्याचं बोलणं प्रभावी असलं पाहिजे. कामगारांवर त्यांच्या बोलण्याची छाप पडली पाहिजे, प्रभाव पडली पाहिजे. त्याचबरोबर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ग्राहक. ग्राहकांना आपल्याला कशा प्रकारे सांभाळता येईल त्याचा विचार उद्योजकांनी केला पाहिजे. ग्राहकांशी चांगल्या प्रकारचा संवाद साधला पाहिजे आणि ग्राहकांबरोबर जर चांगले संबंध निर्माण करायचे असतील तर त्यासाठी चांगल्या प्रकारचं संज्ञापन कौशल्य, कम्युनिकेशन स्किल असणे आवश्यक आहे. तसेच दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे कामगार. आपल्याला आपली जी योजना आहे ती कामगारापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवायची आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे काम करून घ्यायचं आहे. त्यासाठी उद्योजक आणि कामगार यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन झालं पाहिजे आणि ते कम्युनिकेशन प्रभावी होण्यासाठी उद्योजकाकडे संज्ञापन कौशल्य असलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. जर उद्योजकाकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर त्याचा उद्योग यशस्वी होऊ शकतो. 9 आहे कामाची योग्य नीती, स्ट्रॉंग वर्क इथिक्स. कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे यशस्वी उद्योजक होय. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी देखील काम करतात. ते कामाच्या ठिकाणी असेल किंवा नसेल तरी त्यांचे कामावर सतत लक्ष असते. कामाची योग्य नीती म्हणजे कामावर प्रेम केलं पाहिजे. उद्योजक जो असतो तो शक्यतो काय करतो, व्यवसायामध्ये सर्वात आधी येतो आणि सर्व कर्मचारी गेल्यानंतर तो घरी जात असतो. म्हणजे एवढं काम त्यांनी केलं पाहिजे, त्याचं कामावर लक्ष असलं पाहिजे. जरी तो एखाद वेळेस व्यवसायामध्ये नसेल, त्या कंपनीमध्ये उपस्थित नसेल तरी बाहेर राहून देखील त्यांनी कामावर लक्ष ठेवलं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी देखील काम करण्याची तयारी त्याची असली पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा गुण त्याच्यामध्ये असेल तर उद्योजक हा यशस्वी होऊ शकतो. 10 आहे आवड, पॅशन. कामाची आवड हे यशस्वी उद्योजकांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कामावर मनापासून प्रेम असते. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते अतिरिक्त तास काम करतात. त्यांना आनंद हा पैशापेक्षाही जास्त महत्वाचा असतो. यशस्वी उद्योजक नेहमीच वाचन आणि संशोधनावर व्यवसाय यशस्वी करण्याचे मार्ग शोधतात. आवड, कामाची आवड असली पाहिजे. आपण जो व्यवसाय निवडलेला आहे, व्यवसायामध्ये जे काम करावं लागतं त्या कामावर आपल्याला प्रेम असलं पाहिजे. त्या कामाबद्दल आपल्याला आवड असली पाहिजे. जर आपल्याला त्या कामाबद्दल आवड असेल तर आपण आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो. आणि जर आपल्याला त्या कामाबद्दल आवड नसेल, प्रेम नसेल तर आपण आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाही. उद्योजकाला त्याच्या कामाबद्दल आवड असली पाहिजे, कामावर प्रेम असलं पाहिजे आणि तसं असेल तर तो जादा तास देखील ते काम करत असतो. आणि उद्योजकाचं महत्वाचं काय असतं की काम जे सांगितलेलं आहे किंवा आपल्या व्यवसायाचं जे काम आहे ते प्रभावी कशा प्रकारे होईल, चांगल्या प्रकारे कशा प्रकारे होईल याचा प्रयत्न तो सातत्याने करत असतो. पैसा हा महत्वाचा आहे, पण पैशापेक्षा आपण जे काम करतोय ते काम चांगल्या प्रकारे कसं होईल याचा प्रयत्न प्रत्येक उद्योजक करत असतो. तसंच उद्योजक हा वाचन करत असतो, संशोधन करत असतो आणि व्यवसायामध्ये काय नवीन आणता येईल, कशा प्रकारे सुधारणा करता येईल याचा तो सातत्याने विविध प्रकारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे यशस्वी होण्यासाठी उद्योजक म्हणून जर यशस्वी व्हायचं असेल तर असे विविध गुण आपल्या अंगी असले पाहिजेत. आणि हे सर्व गुण
किंवा ह्यापैकी काही गुण जर आपल्यामध्ये असतील तर आपण एक चांगले व्यावसायिक होऊ शकतो.